अश्विनी विद्रे प्रकरणात अभय कुरुंदकर यांच्यावरील आरोप सिद्ध, कुंदन भंडारी आणि महेश पाटीलही शिक्षेस पात्र, तर पुराव्याअभावी राजेश पाटलांची निर्दोष सुटका. महाराष्ट्रात 1.5 कोटी सदस्य नोंदणी करणारा भाजप पहिला पक्ष. उद्या भाजपचा स्थापना दिन. फडणवीस ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनाद्वारे मार्गदर्शन करणार. सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत 2 शाळकरी मुलींचा मृत्यू, तर एकीची प्रकृती गंभीर. दूषित पाण्यामुळे या मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांसह स्थानिकांचाही आरोप. खासदार प्रणिती शिंदेंनी घेतली कुटुंबियांची भेट. राज्यात वक्फच्या 60% जमिनीवरचं अतिक्रमण झाल्याचं समोर. वक्फ जमिनीवरील अतिक्रमण हटवणं, निवासी आणि व्यावसायिक उपयोगासाठी वापर करण्याचा सरकारचा निर्धार. वाढत्या तापमानामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या धरणातील पाणी पातळीत घट. रत्नागिरी तालुक्यातल्या 5 गावांमधील 25 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा. नाशकात पार पडला एक अनोखा मेळावा. नाशिकमध्ये पत्नी पीडित पुरुषांचं संमेलन. या संमेलनात पत्नी पीडित पुरुषांनी एकत्र येऊन मांडल्या आपल्या समस्या. संजोग देवस्थान प्राणप्रतिष्ठेच्या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची हजेरी. मानखुर्दमधील लोकार्पण सोहळ्याला फडणवीसांची हजेरी.